श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं साईबाबाची नगरी शिर्डीमध्ये। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिर्डीमध्ये यायचं कसं, शिर्डीमध्ये येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी जे भक्तनिवास बनले आहे तेथल्या रूमचे काय काय रेट्स असेल आणि खाण्यापिण्यापासून तर हॉटेल्सपर्यंतची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि त्याचबरोबर शिर्डीच्या साईबाबाची ही इतिहास पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहाजो। शिर्डीला जाण्यासाठी भारतातील अनेक ठिकाणाहून थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे किंवा तुम्ही तुमच्या शहरातून गव्हर्नमेंट बस किंवा प्रायव्हेट बसने शिर्डीला येऊ शकता। साईबाबाची नगरी शिर्डीमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी शिर्डी साई संस्थाकडून प्रसादालय चालवले जाते। साईबाबा द्वारकामाईमध्ये आपल्या हाताने अन्न बनवून भक्तांना खायला घालायचे। तेच प्रथा पुढे नेऊन शिर्डी साई संस्थाकडून येणाऱ्या भक्तांना प्रसादाच्या रूपाने येथे मुफ्त अन्नदान केले जाते आणि इथे अनेक लोक एकत्र बसून जेवण करू शकते। आणि या प्रसादालयाची वेळ आहे सकाळी 10 वाजतापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत। हे साई प्रसादालय शिर्डी साईबाबा मंदिरपासून 1 किलोमीटरच्या दूरीवर आहे आणि इथे येण्यासाठी शिर्डीचे सर्व भक्त निवासाचे बस अवेलेबल आहे, नाहीतर तुम्ही येथपर्यंत चालत येऊ शकता। तसेच तुमच्याकडे ऑटोचे पण ऑप्शन आहे। साई चावडीपासून 2 मिनिट चालत आल्यावर तुम्हाला सभा मंडपच्या जवळच हे वाले कॅन्टीन दिसून येणार। हे शिर्डी साई संस्थाकडून चालवले जाते आणि इथे तुम्हाला 2 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत चाय, कॉफी, पाण्याची बॉटल इत्यादी सुविधा मिळून जाते। आणि इथेच लाडू प्रसादाचं पण काउंटर आहे आणि शिर्डी साईबाबा मंदिरच्या हर कोपऱ्यामध्ये लॉकरची सुविधा देण्यात आलेली आहे, जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता। शिर्डीमध्ये राहण्यासाठी शिर्डी साई संस्थाकडून द्वारावती भक्ती निवास, साईबाबा भक्त निवास, साई आश्रम, साईबाबा धर्मशाला या प्रकाराची सुविधा दिल्या जाते। इथे तुम्ही फक्त 30 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत AC नॉन AC मध्ये थांबू शकता। साईबाबाच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या पूर्वी जीवनाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे। साईबाबाचे समाधी मंदिरचे दर्शन घेण्यासाठी भक्त हर वर्षी मोठ्या संख्येने शिर्डीत येतात। शिर्डीचे हे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे। साईबाबाच्या ज्या मूर्तीचे आपण आज दर्शन करतो ते मूर्ती 1954 मध्ये स्थापित करण्यात आली। साईबाबाच्या समाधी मंदिरमध्ये गेल्यावर तुम्हाला साईबाबाची जे प्रतिमा दिसते त्याच प्रतिमाच्या 6 फूट खाली साईबाबाची समाधी आहे। हे मंदिर 15व्या शतकात नागपूरचे श्रीमती गोपाळराव बुटी यांनी बांधले होते। हे मंदिर पूर्वी श्रीकृष्ण मंदिरात येणाऱ्या भाविकांना विश्रांती करण्यासाठी बांधण्यात आलेला एक वाडा होता। असं म्हणतात की एका रात्री साईबाबाने गोपाळरावच्या स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिले आणि हे मंदिर बांधण्यास सांगितले। या समाधी स्थळ जवळ एक 150 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड आहे। साईबाबा जेव्हा 16 वर्षाच्या वयात शिर्डीला पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांनी याच कडुलिंबाच्या झाडाखाली बसून होते। असे म्हणतात की या झाडाचे पानं कडू नसून गोड असतात आणि साईबाबाच्या बोलण्यावरून याच कडुलिंबाच्या झाडाखाली जेव्हा खुदाई करण्यात आली तेव्हा त्या जागेवर 4 दिवे जळताना दिसले। तेव्हापासून या जागेला साईबाबाचे गुरुस्थान मानले जाते। साईबाबाच्या चमत्काराचे साक्ष आहे द्वारकामाई। द्वारकामाईच्या अंदरच साईबाबा ध्यान लावून बसत होते आणि काही वर्षापर्यंत साईबाबा द्वारकामाईमध्येच राहत होते। याच द्वारकामाईमध्ये साईबाबा ज्या दगडावर बसत होते तो दगड आज पण द्वारकामाईमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। आणि याच द्वारकामाईमध्ये तुम्हाला साईबाबा ज्या चुलीवर अन्न बनवत होते ते पण तुम्हाला दिसून येणार। यासह हे काही पात्र आहे ज्याचा वापर साईबाबा करत होते। आणि याच द्वारकामाईमध्ये गेले 150 वर्षापासून धुनी प्रज्वलित रूपाने जळत राहते। हे धुनी कधीच बंद होत नाही। साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भक्तगण द्वारकामाईकडे दर्शन घेण्यासाठी येतात। याच द्वारकामाईमध्ये साईबाबाने 15 ऑक्टोबर 1918 मध्ये विजयदशमीच्या दिवशी शिर्डीत महासमाधी घेतली होती। द्वारकामाईजवळ तुम्हाला साईबाबाची चावडी दिसून येणार। चावडी म्हणजे पुराण्या जमान्यातल्या गावाचं ऑफिस, जिथे गावाचं पूर्ण रेकॉर्ड ठेवले जाते।
1909 मध्ये शिर्डीमध्ये खूप जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे द्वारकामाईमध्ये खूप पाणी भरलं होतं. तेव्हा सर्व भक्तांनी साईबाबांना विनंती केली की तुम्ही चावडीमध्ये येऊन थांबा. तेव्हापासून ते शेवटच्या श्वासपर्यंत साईबाबा रात्रीच्या वेळी चावडीमध्ये येत होते. साई चावडीच्या समोरच हाजी अब्दुल बाबाचे एक छोटासा दर्गा आहे. हाजी अब्दुल बाबा तेच आहे ज्यांनी साईबाबाच्या सेवेमध्ये आपल्या जीवनाचे 30 वर्ष अर्पण केले. साई भक्त मालसापती तेच आहे ज्यांनी सर्वात आधी साईबाबाच्या शक्तींना चमत्कारांना ओळखले होते. मालसापती नेहमी साईबाबा सोबत राहत होते. एका दिवशी अचानक साईबाबा शिर्डी सोडून गेले होते. तेव्हा मालसापतीने साईबाबाला वापस आणले होते आणि जेव्हा साईबाबाने 3 दिवसीय समाधी घेतली होती तेव्हा मालसापतीने साईबाबाचे डोकं आपल्या मांडीवर ठेवून 3 दिवसापर्यंत साईबाबाची वाट पाहिली होती आणि मालसापती याच जागेवर 12 सप्टेंबर 1912 मध्ये समाधीला प्राप्त झाले होते. मालसापतीच्या घरापासून 5 किलोमीटरच्या दूरीवर बायजामाचं जुनं घर आहे. बायजामा स्वतःच्या हाताने अन्न बनवून साईबाबाला देत होते आणि बायजामाच्या शिर्डीमध्ये टोटल 5 घर आहे. हे बायजामाचे सर्वात जुने घर आहे आणि आता जे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे हे बायजामाचे दुसरे घर आहे. साईबाबा मंदिरपासून फक्त 5 किलोमीटरच्या दूरीवर आहे 300 वर्ष जुनं खंडोबा मंदिर. खंडोबा जे महाराष्ट्राचे कुलदेव आहे आणि त्या काळात येथे पुजारी होते मालसापती. जेव्हा साईबाबा बारातीसोबत शिर्डीमध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरजवळ पहिल्यांदाच आले होते. तेव्हा मालसापतीजीने साईबाबाला आओ साई म्हणून बोलावले होते. तेव्हापासून बाबाला साईबाबा म्हणले जाते. नंतर साईबाबा इथून द्वारकामाईकडे निघून गेले आणि याच शिर्डीमध्ये साईबाबा राहिले आणि मालसापती साईबाबाचे परमभक्त म्हणून ओळखले गेले. शिर्डी येथले साई समाधी मंदिरच्या दर्शनासाठी भक्त हर वर्षी लाखोच्या संख्येने श्रद्धा आणि विश्वासाने भेट देते की साई त्यांच्या सर्व दुःख दूर करेल आणि त्यांना सही मार्गावर चालण्याची प्रेरणा देणार. तर असा होता शिर्डीच्या साईबाबा मंदिरचा आजचा हा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं. बाय.